खूप दिवसानंतर गावाहून परत आलो. बघता बघता सुट्ट्या कधी संपल्या ते कळलंही नाही आणि आता शाळाही चालू होतील. मग घरी लागणारं सामान आणि शाळेचं सामान घ्यायचं म्हणून आम्ही डीमार्टला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आम्ही मुलग्यासाठी एक स्कूल बॅग, त्याच्यासाठी एक बॉटल आणि कंपास सगळं त्याच्या आवडीचं घेतलं होतं. नंतर घरी कोणी आलं तर जेवायला बसण्यासाठी माझ्याकडे काही नव्हतं, म्हणून मी या अशा 4 बसकरी घेतल्या होत्या. थोड्या महाग होत्या पण ठीक आहे, एकदम सॉफ्ट आणि पाय पडल्यानंतर न घसरणाऱ्या होत्या. आणि अशा गोष्टी एकदाच घेणं होतं, त्यामुळे त्या चांगल्याच घ्याव्यात, म्हणून मी या 4 बसकरी घेतल्या होत्या. त्यानंतर मी हे असे 4 हात पुसायला उपयोगी पडतील असे सॉफ्ट रुमाल घेतले होते. याचा किचनमध्ये खूप जास्त उपयोग होतो. या 2 छोट्याशा एकदम भारी भरण्या भेटल्या होत्या. त्या मी बडीशेप आणि खडीसाखर ठेवता येईल अशा विचाराने घेतल्या होत्या. माझी मुलगी छोटी गाथा, तिच्यासाठी ही बॅग घेतली होती. तिनं जेव्हा ही बॅग बघितली तेव्हा तिला खूप आवडली. पूर्ण डीमार्टमध्ये ती ही बॅग घेऊन फिरत होती. त्या बॅगला टेडी असल्यामुळे तिला खूप जास्त आवडले असणार, कारण तिला टेडी खूप आवडतात. त्यानंतर मी अशी कपडे पण खरेदी केली होती. त्यामध्ये दोघांनाही पॅन्टा घेतल्या होत्या. त्या खूप छान होत्या आणि प्राईस पण चांगली होती. कलर पण इतके छान होते ना, त्यामुळे मी पटकन घेऊन टाकले. मेन म्हणजे त्यांच्या साईजचे भेटले होते. ही एक जाळी घेतली, ती भाज्या नितळ ठेवायला किंवा फळे ठेवायला येतील म्हणून घेतली आहे. त्यानंतर हे एक ताट घेतले होते, ते मला खूप आवडलं होतं. त्याच पायपुसण्या वापरून खराब होतात, म्हणून मी ह्या न घसरणाऱ्या, पायांना एकदम मऊ लागणाऱ्या आणि पटकन धुवून साफ होणाऱ्या अशा 2 पायपुसण्या घेतल्या होत्या. या पायपुसण्यांवरती पाय ठेवला तर सरकत नाहीत, अशा पायपुसण्याच वापरलेल्या बऱ्या. त्याचे कलर पण खूप छान भेटले होते. त्यानंतर मी असं एक आप्याचं भांडं घेतलं होतं. माझ्याकडे आधीच एक होतं पण ते छोटं होतं, म्हणून मी हे असं मोठं खरेदी केलं होतं. याच्यावरती असं झाकणही होतं. मी आतून तुम्हाला काढून दाखवते की ते कसं आहे ना एकदम मस्त, सगळ्यांना आवडेल असं. मी हा एक पिजन कंपनीचा नॉन-स्टिकी तवा घेतला होता. डोसा, आंबोळी बनवण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होतो. मी हे असे आईस्क्रीम बनवायचे कोन घेऊन आले होते. माहीत नाही कधी बनवणार, पण आणून ठेवलं होतं. नंतर हा एक डबा घेतला होता जो स्कूलसाठी उपयोगी पडेल. मी स्टीलचाच घेतला होता, कारण स्टील वापरलेलं कधीही चांगलं. आणि असा हा मला खूप छान डब्बा भेटला होता. नंतर ही एक गातासाठी सिप्परची बॉटल घेतली होती. तिला अजून सिप्परने पाणी पिता येत नाही, पण बाहेर गेल्यानंतर अशी बॉटल घेऊन गेले तर बरं पडतं त्यांना, म्हणून मी ती घेऊन आले होते. या 2 छोट्याशा वाट्या घेतल्या होत्या आणि 2 सिरॅमिकचे कप घेतले होते. अशा नवनवीन भांड्यांमधून, ताटांमधून वगैरे जेवायला दिलं की मुलं आवडीनं जेवतात, म्हणून. त्यानंतर मी मशीनसाठी लागणारं एक लिक्विड घेतलं होतं फॅबचं, आणि भरपूर असा खाऊ घेतला होता सगळ्यांच्या आवडीचा. ग्रोसरी सामानही घेतलं होतं. डीमार्टला गेलो होतो लिस्ट बनवून, पण त्या लिस्टची डबल लिस्ट कधी झालं कळलेच नाही. ती लिस्ट डबल झाली हे कळतं बिल भरताना. तुमचंही असंच होतं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.